नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी आता आपण वाचनासाठी घेतलेली आहे. त्यातील काही भाग आपण वाचलेला आहे. आज आपण पुढील भाग वाचणार आहोत. तत्पूर्वी एक नम्र विनंती, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीनच आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. एक युरोपन साहेब रोज क्रॉनिकर पेपर घ्यायचा. पेपर अगदी मिळाला नाही तो नाराज. एक दिवस त्याने मला सांगितले की हमारा लिया पेपर रखो, हम तुमको ज़्यादा पैसा देगा. त्याच्यासाठी मी एक पेपर बाजूला काढून लपवून ठेवायचो व तो आला की त्याला द्यायचो. असे बरेच दिवस गेले. त्याची व माझी दोस्ती झाल्यासारखी मला वाटू लागली. एक दिवस त्याने मला बंगल्यावर नेले व खायला पपई व सफरचंद, केळी व काही बिस्किट दिली. मला फार आनंद झाला. त्याने सांगितले कि तुमको जब टाइम मिलेगा तब तुम हमारे मिसी बाबा का साथ खेलने को आओ. मी जायला निघालो तर त्याने मला 2 रुपये बक्षीस दिली. ते घेऊन खुशीत घरी आलो. तेव्हापासून बंगल्यावर जाऊ लागलो. साहेबाची बायको इंडियन होती. ती त्या मुलीस फार त्रास देत होती. कधी कधी तिचे केस धरून मारत होती, कारण ती तिची सावत्र आई होती. साहेबाचा बंगला घाटकोपरला जो मोठा पैपईचा पाण्याचा पूल आहे, त्याच्या पैपाच्या पुलाच्या खिटून एक रेल्वे लाईनचा बंगला आहे. त्यात साहेब राहत होता. खेळण्यासाठी मैदान व बगीचाही मोठा होता. संध्याकाळी पेपरचे पैसे जमले की 4-4:30ला मी बंगल्यावर जाऊ लागलो. त्या मुलीबरोबर बगीचात खेळायचो व तिथेच जेवायचो. असे कित्येक दिवस चाललं. साहेब व मेमसाहेब वरांड्यात खुर्च्या टाकून आमचा खेळ बघायचे. खेळ लपालपीचा, कधी रस्सीवर उड्या मारायचा व कधी पकडापकडीचा, असं खेळ चालायचं. त्या मुलीचा माझ्यावर फार जीव बसला. त्यांच्या प्रेमामुळे माझे पेपरवरचे लक्ष कमी होत गेले आणि काही दिवसांनी हे साहेबाला समजले. साहेब मला महिना 8 रुपये देऊ लागला. त्यावेळेला मला ईश्वर भक्ती आणि भजनाचा नाद लागला. एक दिवस आम्ही खेळत असता साहेबाने आमचा फोटो काढला व तो साहेबाने त्याच्या आईला पाठवला. ते आम्हाला माहीत केले नाही. साहेबाची आई व 2 मुले विलायतीला होते. त्या मुलीच्या आजीने व भावाने एक पत्र पाठवले. त्यात त्याने सांगितले की जो मुलगा तुझ्याबरोबर खेळत आहे त्याच्या पायात बूट नाहीत. त्याच्या पायावर पाय ठेवू नकोस. पाय दिलास तर त्याच्या पायाला जखम होईल. मग साहेबाने माझ्यासाठी बूट आणला. ते बघून मला फार आनंद झाला. साहेबाच्या आईने विलायतीतून पत्र लिहिले. दोन्ही पोरं शाळेतून आले की त्यांच्यासाठी 2 खोल्या रिकाम्या आहेत. त्यात ते वायरच्या तारीबरोबर खेळतात व त्या तारीला काहीतरी लावून बोलतात. कधीकधी लांब बसून आतून काही आवाज येतो ते ऐकतात, असे मला मेम साहेबाने सांगितले. एक दिवस साहेब मॅडम वरांड्यात बसले असताना मला बोलवले व सांगितले की 12 तारखेला तुला मिसी बाबाबरोबर तिच्या शाळेत जावं लागेल. मी ते कबूल केले व खेळायला गेलो. साहेबाचा व मेमसाहेबाचा विचार झाला. मला त्याने कपडे व बूटही घेतला. शाळेची तारीख लांब होती. तोपर्यंत माझी तिने चांगलीच तयारी केली. मेमसाहेबाने मला ते कपडे काही दिवसांनी दाखवले. ते पाहून फारच आनंद झाला. 12 तारीख सकाळी आमची तयारी करून मी आलो. मेमसाहेब माझ्याकडे पाहून खुश झाली व घरातून एक टाय आणून तिच्या हाताने माझ्या गळ्यात बांधलाही. मला त्याच्याही बरोबर राहून इंग्रजी भाषा येऊ लागली व मी त्याच्याबरोबर इंग्रजीत बोलायचो. मला मराठी लिहिता वाचता येत नव्हते, पण मी त्याच्याजवळ इंग्रजी बोलायला शिकलो. तिनेच ABCD शिकवली. आम्ही दोघे 5 वाजता तिच्या शाळेत गेलो. शाळा आझाद मेहनांच्या शेजारी व बोरीबंदरच्या सामने आहे. ती अजून आहे. मी आत जाऊन उभा राहिलो व त्या आत गेली.
मला एका साहेबाने माझा हात धरून खुर्चीवर बसवले. ते मला फार भारी वाटले. मनात माझ्या अनेक विचार येऊ लागले. मी जर शाळा शिकलो असतो तर ही खुर्ची मी हक्काने घेतली असती. तेव्हापासून विचार करण्याची सेक्ती माझ्या मनात निर्माण झाली. साहेबाचे नाव नेरियल व मुलीचे नाव रोबिन. मेमसाहेब काळी होती, तिचे नाव विसरलो. ती मला फार चांगली सांभाळायची व माझा लाडही करायची, कारण मी तिला फार मदत करीत होतो. नवरा बायकोचे नेहमी भांडण होत. तो घरात सर्व सामानाची फेकाफेक करी. तो पिला की घरात नाटक सुरू झालेच. कपडे काढून फेकायचा व नागडच लांब जाऊन गवतात झाडीत पडायचा. एक दिवस बरीच रात्र झाली. साहेब व मेमसाहेबाचे बरेच मोठे भांडण झाले. बंगला लिहिणाच्या कडेलाच होता. बंगल्यापासून काही अंतरावर रेल्वेची मोठी मोरी होती. ती बंगल्यातून दिसत होती. त्या टायमाला साहेब बंगल्यात नव्हता. तो भांडून घरातून बाहेर गेला होता. मेमसाहेबाला वाटले की साहेबाने गाडीखाली जीव दिला. मेमसाहेब मोठ्यानं रडू लागले. आम्ही सर्वजण एकत्र जमलो व काय झाले याची चौकशी केली. मेमसाहेबाने सांगितले की साहेबाने जीव दिला. तो पहा, मोरीवर तडफडत आहे. आम्ही कंदील लावून मोरीवर गेलो, पण साहेब नसून मोठा कागद होता आणि वाऱ्याने हलत होता. आम्ही सर्व परत येत होतो, तोच गवतात कन्याचा आवाज आला. मी जाऊन पाहिले तो साहेब पडला आहे व अंगावर कपडे नाहीत, फक्त विजार आहे. त्यात तो मुतला होता. सर्वच अंग भिजलेलं. मी त्याला उचलून खांद्यावर घेतलं व आणून पलंगावर टाकले. मेमसाहेब जवळच उभी होती. मी माझ्या खोलीवर गेलो. हे नाटक सर्वांनी पाहिले. तेव्हापासून मेमसाहेबाचा माझ्यावर फारच जीव बसला. असे कितीतरी टायमाला साहेबाला मी अनेक ठिकाणून आणले असेल. मेमसाहेबने मला मुलाप्रमाणे वागवले. एका वेळेस मी पपया खाल्ल्या. मी ती चोरून खाल्ल्या. बागेत 4-5 पपयाची झाडं होती. आमचे लक्ष नेहमीच असायचे. पपई साधारण पिवळी झाली की मी ती तोडायचो व रोबिनच्या खोलीत लिहून ठेवायचो. चांगली पिकली की आम्ही दोघेही खायचो. ते कोणाला माहीत होत नव्हते. काही टायमाला दिवसा मी माझ्या खोलीत जाऊन एकटाच खायचो. एक टायमाला मी एकट्याने 2-3 पपया खाल्ल्या. त्यामुळे माझ्या कपाळावर व तोंडावर मोठ्या मोठ्या पुळ्या आल्या. मी माझ्या खोलीत बसलो असतानाच मेमसाहेबने मला हाक मारली. चोकरा, इधर आओ. मी पळत तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. तिनं माझ्याकडे पाहिलं व विचारले, चोकरा, तुमको क्या हुआ? मी सांगितले, फोडी हुआ. ती बोलली, ये पपया का झाड़ आया. अभी सब पपया तुम्हारा सिर पर आएगा. अब तुमको कुल जुलब होएगा. तुम कल कुछ नहीं खाना, समझा? जाओ. मी माझ्या खोलीत गेलो व पलंगावर निजलो. मेमसाहेबने परत मला बोलवले. एक वाईन ग्लासात थोडी ब्रँडी टाकली. त्याच्यात एरिंडेचं तेल ओतलं व परत त्यात ब्रँडी घातली. त्याचा तेलाचा गोळा बनला. मला पियास दिला. मी जाऊन झोपलो. पण रात्री माझ्या पोटात कसे तरी झाले. सकाळी 2-3 टायमाला संडासला गेलो. सकाळी सर्वांचे काम आटोपलं व साहेब ऑफिसला गेला. मग मेमसाहेबने मला बोलवले. मी लगेच गेलो. विचारले की, छोकरा, कितना जुलब हुआ? ते मला समजेना. मी सांगितले 20-25. ते ऐकून ती हसायला लागली. जवळच धोबी उभा होता. मेमसाहेबने त्याला बोलावले. माझ्याविषयी तिने सांगितले. त्या धोब्याने मला विचारले, छोकरा, रात से अभी तक कितना टाइम संडास गया था? मी त्याला सांगितले की 2-3 टाइम संडास हुआ. जाड़ा हुआ या पतला हुआ? मी सांगितले पतला हुआ. हे ऐकून दोघेही हसले. ते का हसले मला समजलं नाही. साहेबाला दारूचा व घोड्याच्या रेसचा फार नाद होता. तो मला चिठ्ठी देऊन पुण्याला पाठवायचा. मी पाकिटात पैसे घेऊन जायचो. ते एका साहेबाला द्यायचो. संध्याकाळी 7 वाजताच्या गाडीने मी रात्री 11 वाजता बंगल्यावर यायचो. सकाळी साहेब मला बोलावून काही पैसे द्यायचा. ज्या टायमाला रेसमध्ये जादा पैसे लागले की मला जास्त मिळायचे. एक दिवस साहेबाच्या पोरीने 40 रुपये रेस खेळण्यासाठी मला दिले.
मला आजूबाजूच्या लोकांस विचारून घोड्याची व खेळण्याची माहिती झाली होती. दर रविवारी मी पुण्याला जायचो. मला साहेबाने पास दिला होता. त्या मुलीने दिलेले पैसे मी माझ्या मनानेच लावले. तिथल्या साहेबाला विचारून लावले. त्याच्यातून 2,300 रुपये मिळाले. ते मी एका कागदाच्या पाकिटात घालून बंद केलं. साहेबाला किती मिळाले हे मला समजले नाही. साहेब माझी वाट पाहत वरांड्यात बसला होता. मी आल्यावर साहेबाच्या हातात पाकिट दिले व निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मला साहेबाने बोलवले व मोठ्या खुशीने मला 50 रुपये दिले. मी तर फारच आनंदित झालो. त्या आनंदाच्या भरात त्या मुलीकडे गेलो व तिचेही पैसे दिले, पण गपचिप. तिने घेऊन न पाहताच ठेवून दिले. संध्याकाळी तिच्या खोलीत बोलवले व खूप हसून तिने माझ्या गळ्यात चिठ्ठी मारली व म्हणाली, "युअर लकी मॅन." लगेच तिने मला 100 रुपयाची नोट दिली. मी नको म्हणता माझ्या खिशात घातली. मला किती आनंद झाला असेल हे आता सांगता येत नाही. एक दिवस साहेबाने मला चिठ्ठी देऊन इगतपुरीला पाठवले. त्याचा मित्र इगतपुरीला सैतान बंगल्यात राहत होता. साहेबाने सांगितले की ही चिठ्ठी इगतपुरीच्या स्टेशन मास्तरला दे. मास्तर तुला बंगला दाखवीन. मी चिठ्ठी घेऊन इगतपुरीला गेलो. चिठ्ठी मास्तरला दिली. त्यांनी माझ्याबरोबर एक पोर्टर दिला. आम्ही दोघंही बंगल्यावर गेलो. त्या पोर्टरने मला तो बंगला लांबूनच दाखवला. माझ्याबरोबर बंगल्यापर्यंत आला नाही व मलाही काही सांगितले नाही. मी एकटाच बंगल्याच्या गेटपर्यंत गेलो. गेट बंद होते. मी गेट खोलले. घंटीचा आत आवाज झाला. तोच एक साहेब धावत बाहेर आला. त्याला सलाम करून मी ती चिठ्ठी दिली. मला वरांड्यात बसायला सांगितलं. मी तिथेच बसून राहिलो व आजूबाजूला पाहू लागलो. पण तेथे कोणीच नाही व बंगल्याचंही कोणीच नाही. मला साहेबाने चहा आणून दिला. मी चहा पेत असताना काही साहेब व मेमसाहेब आले. काही वेळातच बंगल्यात गर्दी झाली. साहेबाने कागदात पुडी बांधून मला काय दिली. त्याने सांगितले, "हे खिसे में रखो." तो टाईम 7:30चा असेल. अंधार झाला होता. बंगल्याबाहेरच्या बत्त्या चालल्या होत्या. मी बसून गंमत पाहत होतो. मला साहेबाने बाहेरचे जेवण आणून दिले. माझे जेवण झाले. मी उठून बाहेर जाणार इतक्या साहेबाने इशारा केला, "जाऊ नकोस." खाली बसण्याचा इशारा केला. मी गुपचूप बसून गंमत पाहत बसलो. अनेक साहेब मेमसाहेब एकमेकाला कमरेला धरूनच नाचत होती. दारूचे गलास तोंडाला लावीत व नाना तऱ्हेची मस्ती करीत होती. मी गंमत पाहत होतो. ते जेवाय बसायच्या वेळेला साहेबांनी मला जेवण आणून दिले, पण वरांड्यात. काही वेळात त्यांचे जेवण झाले. ते लोक कधी व कोठे गेले ते समजले नाही. काही वेळाने 3 पोर्टर कंदील घेऊन आले. साहेबाने काही कागदात गुंडाळून मला दिले व साहेबाला देण्यास सांगितले. मी त्या पाठोपाठ स्टेशनात आलो. माझ्या मागच काही टायमाने साहेबही आला. त्याने मला जी लहान पुडी दिली होती ती परत घेतली व निघून गेला. साहेब निघून गेल्यावर बरेच पोर्टर माझ्याजवळ जमले व मला विचारू लागले, "तू काय काय पाहिलं व किती माणशी होती?" मी त्याईला सर्व सांगितले. ते ऐकून सर्वच जण हसू लागले. मग त्यांनी मला सर्वच सांगितले की ते साहेब लोक माणूस नव्हते, भूत होती. तुला आधी माहीत झाले असते तर तू भेला असतास आणि बंगल्यात गेला नसतास. मग मी रात्री 2च्या गाडीने मुंबईस आलो. सकाळीच मी बंगल्यात गेलो व काय झाले ते साहेबाला सांगितले. पोरीला इगतपुरीला झालेले सर्व सांगितले. ती हसू लागली. काही आठवड्याने दुसरा साहेब व मेमसाहेब व 2 मुले पाहुणे जेवणासाठी आले होते. साहेबाने मला हाक मारली, "चोकरा, इधर आओ. तुम साहेबा का साथ जाओ. साहेब लोणावळा जाने का है." मी गपचूप त्याच्याबरोबर गेलो. महालक्ष्मीच्या डोंगरावर त्या साहेबाचा बंगला होता. आम्ही सर्वजण मोटारीत बसून त्याच्या घरी गेलो. मला डोंगरावर गेल्यावर सर्व नवीन दिसू लागले. वर मोठा तलाव, त्यात तुडूंब भरलेले पाणी व आजूबाजूस निरनिराळे पक्षी आणि मोठाले मोर. हे पाहून मला फार आनंद झाला. बंगला डोंगराच्या उतरणीला होता.
डोंगराच्या पाठीमागे समुद्र होता व डोंगराच्या पायथ्याशी काही मोठाल्या माड्या व बैठे घरे होती. आमची सकाळी जायची तयारी साहेब करीत होता. मोटारीच्या भोवती तो सारखा चक्कर मारित होता व खालीवर पाहत होता. मोटारीच्या मागच्या बाजूस धूर निघण्यासाठी एक पोफळ पाईप होता. त्या पाईपाला एक पितळाची शिट्टी लावली होती. आम्ही सकाळी 6च्या टायमाला निघालो. खाण्यासाठी बरंच काही घेतलं. आमची गाडी कुर्ल्याला पुढे बरीच लांब गेली. साहेबाने नवीन शिट्टी बजावली तर आमच्या पोटात कसे तरी झाले. आम्ही सर्वच घाबरलो. साहेबाने रस्ता सोडून दिला व डोंगराच्या कडेकडेने चालला. डोंगराच्या काही अंतरावर मोटर उभी होती. मोटरीवर जाळ्या बसवल्या. एक मुलगा मोठा होता, 12-13 वर्षांचा. त्याला साहेबाने काहीतरी सांगितलं. त्या दोघाला मोटारीत बसवले व दरवाजे चांगले बंद केले. साहेबाने व मेम साहेबाने बंदुकी घेतल्या व आम्ही तिघेही निघालो. साहेबाने मोठ्या मुलाला सांगितले की काही जनावर जवळ आलं की ही शिट्टी वाजव. आम्ही धावत येऊ, घाबरू नकोस. आम्ही डोंगराच्या कडेने चाललो. आजूबाजूस पाहत होतो. तो एक मोठी दरी पाडली. त्यात एक वाघीण आपल्या मुलाला दूध पाजत होती. साहेबाने पाहिली. लगेच बंदूक सावरली. वाघीण रागाने अंगावर धावली, पण दोघांनी गोळ्या मारल्या. वाघीण खाली पडली, पण तिच्याजवळ आम्ही गेलो नाही. काही वेळाने जवळ जाऊन आम्ही पाहिले ती गार झाली होती. तिच्याजवळ मांजरीच्या पिलासारखे 2 पिले आहेत. आम्ही त्या पिल्याला उचलून घेतले, पण आम्हाला ती वाघीण उचलेना. आम्ही तिघांनी मिळून कशी तरी काही अंतरावर आणली. एका झाडाखाली सावलीत आणून ठेवली व आम्ही तिघेही मोटारीजवळ आलो. सर्वांचे जेवण झाले. ते वाघाचे पिलाबरोबर पोर खेळू लागले. त्याला फार मजा आली. आम्ही एका मोठ्या टेकडीवर फिरत होतो व जवळच रेल्वे होती. एक मुंबईहून पुण्यात जाणारी गाडी होती. आम्ही सर्व तिची गंमत पाहत उभे होतो. आमच्या साहेबाला, मेम साहेबाला व पोराला पाहण्यासाठी बरेच डोंगरातील भिल्लोक व त्यांचे बाया पोरं जमले होते. ते डोंगरात करवंदे तोडण्यासाठी आले व आमची गंमत पाहत राहिले. थोड्या वेळाने एक मेल मुंबईवरून पुण्याला गेली व तिच्या मागाहून तेच लाहिरीने एक मोटार लाडीस गेली. त्याचा आवाज ऐकून सर्व बाया व पोरं पाहण्यासाठी धावत आले व आपापसात बोलू लागले. सांगा, पहिली गाडी गेली, तिच्या मागून तिचं पिलू पळत चालले बघ. हे ऐकून मला हसू आलं. साहेबाने विचारले, काय आहे, हसतो कशाला? त्याची भाषा मलाही समजली म्हणून मी हसलो. मी साहेबाला सांगितले की गाडी गेली व तिची पिलू मागाहून तिच्या मागं पळत चालले. ते दोघेही हसू लागले. थोड्या वेळाने 2 माणसं आली. त्यांनी ती वाघीण उचलून आणली व मोटारीच्या वर टाकली. साहेबाने तेहीला काहीतरी दिले व ते निघून गेले. आमची मोटार काही अंतरावर आली. हरणाचा कळप पाहिला. गाडी भरून दोघे खाली उतरलो व दोघांनी गोळ्या मारल्या. त्याने 2 हरणे मेली, एक मोठे व एक लहान. ते आम्ही उचलून आणले व मोटारीच्या वर बांधून ठेवले. आम्ही संध्याकाळी घरी परत आलो. मी दर दिवस बाटलीने त्या वाघाच्या पिलाला दूध पाजायचो. बाटलीत रबराची नळी घालून त्यात तयार केली होती. वाघाचे पिलू व मांजरीच्या पिलात काही फरक नाही. मोठे झाल्यावर त्यांच्यात फरक दिसतो. मी तर दर दिवशी त्याला बगलात घेऊन बगीचात जायचा व त्याच्याबरोबर खेळायचो. आम्हाला पाण्यासाठी गर्दी होत होती. मी 1 आठवडा तिथं राहिलो, मग निघून आलो. मला तो साहेब जाऊन देत नव्हता, पण मला त्याच्याकडे आवडले नाही. एक दिवस आमचा निर्लस साहेब व मी लाहिनीने चालत बंगल्याकडे चाललो होतो. मला साहेबाने सांगितले, तुम लाइन से जाना आना नहीं, थोड़ा दिन से वायरे की गाड़ी आने वाली है, वो लाइन से ही चलेगी, और ये गाड़ी लंबे से खींच लेगी तो तुम मर जाएगा, कभी लाइन से जाना आना नहीं. मला त्याचे बोलणे समजले नाही. गाडी लांबून मला आत कशी ओढून घेईल? ती तर तिच्या लाईनीने जाईल अशी माझी समज होती. साहेबाने आणि एक गोष्ट सांगितली, तुम भजन गाता है तो लंबा बैठने वाले को सुनता नहीं जाता. आप थोड़े दिन से इंग्लिश में लोग
भागता है तो उनका पाव का आवाज इधर सुनने को आएगा. विलायतेत भजन केलं तर ते इथं बसून ऐकता येईल. ते मला नव्हते ते पटत. आमच्या साहेबाचे व वरच्या अधिकाऱ्याचे भांडण झाले. त्याच्या अधिकाऱ्याबरोबर पटेना. साहेबाने 1 महिन्याचा राजीनामा दिला हे मला पोरीने सांगितले. हे ऐकून माझ्या मनाला दुःख झाले. साहेब आता लवकर जाणार. मेमसाहेब तर बोलायची बंद झाली. मेमसाहेब व साहेबांनी माझ्यासाठी पेंटला व खमीसला कपडा आणून दिला. एक दिवस साहेबाने मला बरोबर नेलं व पेंट व खमीस शिलाई टाकले व बुटही घेतला. काही दिवसाने कपडे घरी आणले पण मला दाखवले नाही. एक दिवस बंगल्यावर साहेबाचे खूप पाहुणे आले. साहेबाने 4 बाटल्या दारू आणली होती. सर्वजण दारू पिऊन फिस झाले होते. नाचही चांगलाच चालला होता. सर्वांचे जेवण झाले. काही वरांड्यात बसले तर काही बगीचात फिरत होते. 5च्या टायमाला एक फोटो काढणारा आला. त्याने सगळ्यांचेच फोटो काढले व एक सर्वांचाच फोटो काढला. एक त्या पोरीचा व माझा हातात हात घालून फोटो काढला. साहेबाने आणलेले कपडे घालून फोटो काढला. साहेबाने त्याच्या हाताने मला टाय बांधलाही. त्या फोटोचा एक कापी मला दिली होती. तो साहेब 1 महिन्याने इलायतीला गेला. पण मेम साहेबाला नेलं नाही कारण ती इंडियाची होती. तिला इथं सोडून गेला. मुलगी जाताना फार रडली. तिचा माझ्या मनात कधीच विसर होणार नाही. तिनेच मला ABCD शिकवली. त्यामुळे मी 34 वर्ष कॅबिनमनची नोकरी केली. माझी संसाराची प्रगती झाली. मूळचा मी अडाणी. तिनेच मला आज ह्या जागेवर बसवले. मी विसरणार नाही. तर मित्रांनो, कादंबरीच्या आजच्या कथाभागामध्ये मी आपला याचेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असेच प्रेम आणि असेच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.